हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरील मटकीच्या उसळची रेसिपी। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। चुलीवर मी इथे एक टोप तापत ठेवला, त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतले आणि 10 ते 12 सालीसकट ठेचलेले लसूण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि थोडा कढीपत्ता, घरच्या झाडाचा कढीपत्ता टाकला आणि व्यवस्थितपणे या लसणाला ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले। मग 2 बारीक चिरलेले कांदे मी तेलामध्ये टाकून घेतले आणि कांदा हलका पिंकी रंगाचा होईपर्यंत कांद्याला परतवून घेतले। कांदा परतत असतानाच मी यामध्ये 1 चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे अद्रक लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला फ्राय करून घेतले। आता मी उसळ चुलीवर बनवत आहे, त्यामुळे फ्लेम कमी जास्त करण्याचा संबंधच येत नाही। एकाच फ्लेमवरती ही उसळ मी ते तयार केलेली आहे। अद्रक लसणाचा कच्चेपणा गेला की एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी ते बारीक चिरून टाकलेला आहे आणि तेलामध्ये त्याला सुद्धा छान परतवून घेतलं। टोमॅटो लवकर शिजावा त्यामुळे मी इथे टोपावरती झाकण ठेवले। थोड्या वेळानंतर मी टोपावरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे सर्व इन्ग्रेडियंट्सला एकदा मिक्स करून घेतलेले आहे। आता टोमॅटो चांगला परतून झाला की मी ह्याच्यामध्ये एक वाटण टाकून घेतले। तर पाव वाटी ओला नारळाचा कीस घेतला होता, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर कोथिंबीरला चांगलं बारीक वाटून घेतलं होतं। हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी ते कच्चेच घेतलेले होते। आता हे वाटण व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे, कारण की हे सर्व वाटण कच्चं होतं। तर थोडंसं पाणी टाकलं मी याच्यामध्ये आणि व्यवस्थितपणे हे वाटण जे आहे ते परतवून घेतलेलं आहे। ते मी पाव कप पाणी टाकलं होतं। व्यवस्थितपणे हे मसाला परतवून घेतला, त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं, 1 चमचा भरून इथे मी हळद टाकून घेतली, 2 चमचे इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला, 1 चमचा इथे मी घाटी मसाला टाकून घेतलेला आहे। तुमच्या घरात जो साठवणीचा मसाला असेल तो इथे तुम्हाला वापरायचा आहे। मसाला इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार वापरायचा आहे। 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतली आणि सर्व जिन्नसला मसाल्यामध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे। सर्व जिन्नस मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घेतले। त्यानंतर मसाला करपू नये यासाठी मी पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये इथे पाव कप पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे हे पाणी या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता हा मसाला इथे पूर्णपणे कच्चा आहे, मसाला शिजायला हवा त्यासाठी टोपावरती झाकण ठेवले आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे झाकण मी टोपावरती असेच ठेवले। मध्ये मध्ये मी एकदा दोनदा चेक केले की चांगलं मसाल्याला तेल सुटलं आहे की नाही। जेव्हा मसाल्याला चांगलं तेल सुटलं त्यानंतर मी हा मसाला एकदा दोनदा परतवून घेतला। आता मी या मसाल्यामध्ये इथे बटाटे टाकले आहेत, तर 2 बटाट्यांना सालीसकट फोडींमध्ये कट करून इथे वापरलेले आहे। बटाटे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर 1 मोठी वाटी इथे मी मटकी घेतलेली आहे। तर मोड आलेली मटकी इथे मी वापरलेली आहे। बटाटा इथे ऑप्शनल आहे, पण जर का उसळमध्ये तुम्ही बटाटा टाकाल तर उत्तमच उसळ लागते। नक्की ट्राय करून बघा। मटकी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली की मी या मटकीमध्ये इथे 1 तांब्या भरून गरम पाणी टाकून घेतलेले आहे। बाजूच्या चुलीवरती मी गरम पाणी तापत ठेवले होते, तर 1 मोठा तांब्या इथे मी गरम पाण्याचा वापर इथे केला होता। पाणी टाकल्यानंतर उसळला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग मी टोपावरती झाकण ठेवले आणि उसळला चांगलं शिजवून घेतलं। 6 ते 7 मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढून बघितले, तर उसळ इथे बऱ्यापैकी शिजली गेली होती। पुन्हा मी टोपावरती झाकण ठेवले आणि उसळला अजून 3 ते 4 मिनटं शिजवून घेतले। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता उसळला मस्त अशी तर्री सुटलेली होती आणि अशा प्रकारे झणझणीत अशी गावरान पद्धतीची मटकीची उसळ इथे तयार झालेली आहे। तर ही मटकीची उसळ तुम्ही पावासकट किंवा चपाती भाकरीसोबत सर्व करा, खाण्यासाठी उत्तम लागते। माझी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।